सुनबाई, जरा 2 कप चहा बनव आणि बरोबर बिस्किट पण घेऊन ये. नुसता चहा पिणं तब्येतीसाठी चांगलं नसतं ना. हो आई, आत्ता आणते. एवढं बोलून शकुंतला देवीची मोठी सून रोशनी किचनमध्ये जाते आणि गॅसवर चहा करायला ठेवते. त्या चहामध्ये ती आलं, विलायची, जायफळ घालून मसालेदार चहा करते. मग ट्रेमध्ये कप ठेवून ती चहा गाळत होती तर चहा थोडासा खाली सांडतो आणि ती त्याच ट्रेमध्ये बिस्किट्सही ठेवते. त्यामुळे सगळी बिस्किटं चहात भिजून जातात. ओ हो सुनबाई, आता ही बिस्किटं कशी खाणार? तू याच्यात सगळी बिस्किटं भिजवून टाकलीस. आई, त्यांनी काय फरक पडतो? तसंही तुम्ही चहात बुडवूनच खाणार होतात ना. उलट थँक्यू म्हणा की तुमची अर्धी मेहनत याच्यात वाचलीये. ती आपले आपच या चहामध्ये भिजून गेलीये. ही सुनबाई पण ना, कधी सुधारणार देव जाणे. कधी बंद होणार हिच्या या असल्या हरकती काय माहीत. रोशनी शकुंतला देवींची मोठी सून होती. ती स्वयंपाक तर खूप छान बनवायची, पण वाढण्याची शिस्त तिला जराही नव्हती. असाच एक दिवस रोशनीचा दीर गगन कामावरून घरी परत येतो. वहिनी, लवकर जेवायला वाढ ना, मला खूप भूक लागलीये. फक्त 5 मिनिटं द्या भाऊजी, तुम्ही फ्रेश व्हा, तोपर्यंत मी जेवायला वाढते. घ्या, तुमचा भाऊ पण आला आता. तुम्ही पण फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर या. काही वेळानंतर सगळे डायनिंग टेबलवर जमतात आणि रोशनी त्या सगळ्यांना जेवायला वाढते. असं खाणं जे बघून सगळ्यांचंच तोंड वाकडं होतं. सगळ्यात आधी रश्श्याची भाजी वाढलेली होती, तीही त्या ताटाच्या मधोमध, आणि पोळी त्या भाजीच्या वर ठेवली होती. त्याच्यावरच लोणचं आणि सलाड ठेवलं होतं. त्या रश्श्याच्या भाजीत पोळी पूर्णपणे भिजली होती. ते बघून सासू म्हणाली, सुनबाई, ही काय अशी उतरण वाढून ठेवलीये ग? हे बघूनच अर्धी भूक तर तशीच मरून गेली. आई, तसंही तुम्हाला ही पोळी भाजी आणि लोणच्या बरोबरच खायची होती ना. मग ती अशी खा किंवा तशी खा, काय फरक पडतोय त्यांनी? तसंही पोटात जाऊन सगळं मिक्सच होणार आहे ना. सुनबाई, तू स्वयंपाक खूप चांगला करते, पण वाढताना सगळा गोंधळ घालतेस. नाहीतर काय सुनबाई, माणूस आधी डोळ्याने खातो, मग हाताने जेवतो. आई, मला तर असंच वाढता येतं. खाऊन घ्या, नाहीतर असं व्हायला नको ती पोळी भिजल्यामुळे सगळी भाजी संपून जाईल. मग तुम्हाला भाजी पण खायला मिळणार नाही. त्यांच्या बोलण्याचा काहीच परिणाम रोशनीवर होत नव्हता. असेच काही दिवस जातात. रोशनीच्या दिरासाठी आलिशाचं एक स्थळ येतं. ते सगळेजण आलिशाच्या घरी जातात, जिथे खूप सारे पदार्थ त्यांच्यासमोर खूप चांगल्या पद्धतीने सजवून ठेवले होते. वा, याला म्हणतात सजवणं. बघितलंस सगळे पदार्थ कसे सजवून ठेवलेत ते? बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. तेव्हाच मुलीची आई लता म्हणते, अहो, हे सगळं माझ्या लेकीने तिच्या हाताने केलंय. जर तिने एवढ्या चांगल्या पद्धतीने सजवलंय म्हणजे ती चांगलं बनवतही असेल. वा वा, खूपच छान सजवलंयस की ग. आलिशा सगळ्यांनाच पसंत पडते. मग काही दिवसातच गगन आणि आलिशाचं लग्न होतं. मग लग्नाच्या दुसऱ्या दिवशी, सुनबाई, आज तुझा किचनचा पहिला दिवस आहे. तुला जे काही चांगलं बनवायला येत असेल ते तू बनव. आणि रोशनी, तोपर्यंत तू घराची आवराआवर करून घे. लग्नामुळे सगळा पसारा इकडे तिकडे पडलाय. हो आई. मग मोठी जाऊ घरातली आवराआवर करायला लागते आणि छोटी सुनबाई घरातला स्वयंपाक करायला लागते. आलिशा किचनमध्ये जाते आणि स्वयंपाक करू लागते. तिचा सगळा स्वयंपाक 15-20 मिनिटातच तयार होतो. पण त्याचं डेकोरेशन करण्यासाठीच तिला 2 तास लागतात. वा वा वा, याला म्हणतात जेवण वाढणं. किती छान पद्धतीने जेवायला वाढलंय तिने. ते बघूनच असं वाटतंय सगळं लगेच संपवावं. किती छान सर्व केलंय. आता निदान आपल्याला जेवणाचा तो ढीग बघायला मिळणार नाही. रोशनी, हे असं जेवायला वाढतात. शिकून घे जरा आपल्या छोट्या जावेकडून. आमचं तर नशीबच उजळलं म्हणायचं, अशी सुनबाई आपल्याला मिळालीये. हे ऐकून रोशनी थोडी नाराज होते. पण सगळेजण जेव्हा तिने बनवलेलं खाणं खाऊ लागतात तेव्हा सगळ्यांचा चेहरा उतरतो. काय झालं आई, तुमचा चेहरा का पडला? तेव्हाच नणंद हळूच म्हणते, शी आई, हे काय? हे कसलं जेवण आहे? अगं बाळा, ते आज सुनबाईंनी पहिल्यांदाच या किचनमध्ये खाणं बनवलंय ना, त्यामुळे थोडी नर्वस झाली असेल. नवीन नवीन असं होत असतं बाळा. आज काही न बोलता खा, नाहीतर तिला वाईट वाटेल. तुला माहितीये, या भीतीपोटी मी माझ्या सासूला सगळ्या जळलेल्या पोळ्याच खाऊ घातल्या होत्या. मग सगळेजण नाकं मुरडत ते अर्ध कच्चं शिजलेलं अन्न खाऊ लागतात. मग दुसऱ्या दिवशी सुद्धा जेव्हा आलिशा स्वयंपाक बनवून आणते तेव्हा ती सर्व खूप चांगल्या पद्धतीने करायची, पण तिने बनवलेलं खाणं कच्चंच असायचं. ते खाणं बनण्यापेक्षा सजवण्यात तिचे 2 तास जायचे आणि सगळ्यांना मन मारून ते खावं लागायचं.
शकुंतलाबाई, तुम्ही तर म्हणाला होतात नवीन सुनबाईच्या खाण्यात 19-20 होत असतं म्हणून. पण हे 19-20 नाही हो, चांगला 5-20चा फरक आहे इथं. अहो नवीन नवीन आहे, शिकेल थोड्या दिवसात. आता रोज बनवेल तेव्हाच शिकेल ना. दुसऱ्या दिवसापासून खाणं आलिशाच बनवत होती. सुनबाई, आज तू कोफ्ते आणि पोळ्या कर. ठीक आहे आई. मग आलिशा स्वयंपाक करायला किचनमध्ये जाते. ही आलिशा स्वयंपाक करायला एवढा वेळ घेते, पण तरीही हिचा स्वयंपाक कच्चाच असतो. एवढे 2 तास करते तरी काय की हिच्या स्वयंपाकाला चवच नसते. मी जाऊनच बघते. सासूबाई किचनमध्ये जातात. आलिशाने झटकन मसाला बनवला आणि मग तो कच्चा मसाला न परतताच तिने सगळे कोफ्ते त्याच्यात टाकले आणि पाणी घालून रस्सा केला. सुनबाई, तू तर 15 मिनिटातच स्वयंपाक करून टाकलास. हो आई, स्वयंपाक तर माझा 15 मिनिटातच होतो. ते काय ना, फक्त डेकोरेशनसाठीच मला 2 तास लागतात. 2 तास? अगं, खाणंच सजवायचं असतं, पूर्ण घर नाही. याच्यामुळेच तुझा स्वयंपाक अर्धवट शिजलेला असतो. आई, तुम्ही मला डिस्टर्ब करू नका आणि मला डेकोरेशन करू देत. तेव्हाच रोशनी तिथे येऊन आपल्या सासूला म्हणते, अजून खा ना आई, तुमच्या छोट्या सुनेच्या हातचं खाणं. तुम्हीच म्हणाला होतात ना, बघता क्षणी सगळी प्लेटच फस्त करावी म्हणून. तेव्हाच रोशनीच्या मुलाच्या शाळेतून फोन येतो. ते ऐकून सगळेजण लगेच हॉस्पिटलमध्ये जातात. अर्जुनच्या पोटात खूप जोरात दुखत होतं, म्हणून सगळेजण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. हे बघा, या मुलाकडे बघून असं वाटतंय की खूप दिवसांपासून याने नीट खाल्लेलं नाहीये आणि जे काही खाल्लंय ते यांनी अर्धवट कच्चं असलेलं खाल्लेलं आहे. अन्न नेहमी पूर्ण शिजलेलंच खावं, नाहीतर ते आपल्या शरीराला घातक ठरू शकतं. पण आलिशा तर त्याला स्कूलमध्ये जाताना रोज टिफिन देते, मग हा उपाशी कसा राहिला? हो मॅडम, पण मला आजच रोहनने सांगितलं की हा 1-2 घास त्याच्या टिफिनमधले खातो आणि बाकीचा फेकून देतो. काय? याचा अर्थ माझा अर्जुन उपाशी राहत होता? रोशनी, तुला माहितीये ना आलिशा कसं खाणं बनवते ते. अर्जुनचा डबा तुलाच बनवून द्यायला हवा होता. तुला याची काळजी घ्यायला हवी होती ना. आणि आलिशा, जेव्हा उद्या तुला मूल होईल तेव्हा तू त्यालाही असं कच्चं खाणं खायला देशील का? आम्ही सगळेजण चुपचाप तुझ्या हातचं हे कच्चं शिजलेलं अन्न खातो, केवळ याच आशेने की आज ना उद्या तू चांगलं खाणं बनवायला शिकशील. पण आता प्रश्न अर्जुनच्या तब्येतीचा आहे, त्यामुळे उद्यापासून मोठी जाऊ स्वयंपाक बनवेल आणि छोटी जाऊ वाढेल. हेच योग्य राहील. म्हणजे कच्चा स्वयंपाकही मिळणार नाही आणि जेवणाचा ढीगही खायला लागणार नाही. दुसऱ्या दिवसापासून मोठी जाऊ स्वादिष्ट खाणं बनवायची आणि छोटी जाऊ त्याला छान डेकोरेट करून जेवायला वाढायची. आता ती 2 तासाचं हे काम 10 मिनिटातच करायला शिकली होती. अशा रीतीने सगळ्या परिवाराला स्वादिष्ट खाण्याबरोबरच उत्तम रीतीने वाढलेल्या ताटात जेवायला मिळायचं. ही गोष्ट आहे सुमनची, जिला प्रत्येक गोष्टीची नक्कल करायची सवय होती. तिच्या या नक्कल करण्याच्या सवयीमुळे तिचा नवरा आणि तिची सासू खूप वैतागले होते. सुमनची एक मैत्रीण होती जिचं नाव होतं रीमा. तिचं घर एखाद्या महालासारखं होतं. सुमन जेव्हा कधी रमाकडे जायची तेव्हा तिच्या आलिशान घराला बघतच राहायची आणि घरी आल्यावर तसंच काही आपल्या घरी पण करायची. सुमन, हे पैसे मी तुला घरातलं राशन भरण्यासाठी दिले होते आणि तू या पैशातून हे झुंबर आणि सोफ्याचे कव्हर घेऊन आलीस. या आधी पण तू बरेच झुंबर, सोफ्याचे कव्हर, पेंटिंग्स घरात आणून ठेवलेले आहेत. अजून किती सामान आणणार आहेस? हे सगळे फालतू खर्च आहेत. आता मी काही बोलले ना तर तिला वाईट वाटेल. आधीच एकतर एवढे महागडे सोफे घेतलेस तू. त्या दिवशी एकतर अनिलने दोन्ही मुलांच्या शाळेत फिया भरल्या होत्या. पैसा काही झाडाला लागत नाही सुनबाई, पाहिजे तेव्हा फळांसारखा तोडायला. पैसे जरा वाचवायला शिक. हे असले फालतू खर्च आपल्याला महागात पडतील. माझ्या मैत्रिणी रीमाकडे बघा, तिचं कसलं आलिशान घर आहे. तिच्याकडे गेल्यावर असं वाटतं कुठल्या तरी राजमहालात आलीये. पण एक माझं घर आहे. माझ्या बेडवर साधी मी चादर सुद्धा नीट अंथरू शकत नाही. सुमन कोणाचंच ऐकत नव्हती. तिच्या मनात जे यायचं ती तेच करायची. एक दिवस सुमन रीमाबरोबर तिची नणंद पल्लवीच्या घरी गेली. रीमाची नणंद पल्लवी खूप पैशावाली होती. पल्लवी ही माझी मैत्रीण सुमन आहे. हिची खूप इच्छा होती तुला भेटायची, म्हणून मी आज हिला पण घेऊन आले. बरं झालं ना, तुम्ही दोघी बसा, मी तुमच्यासाठी चहा नाश्ता मागवते. रामू, सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन ये. पल्लवी, तुझं किचन तर खूपच चमकतंय. पल्लवीचं किचन काचेचं आहे म्हणून चमकतंय. आता काही महिन्यांपूर्वीच तिने हे काचेचं किचन बनवलंय. हो, ती माझी एक मैत्रीण आहे, तिचं असं किचन आहे.
मी जेव्हा तिचं किचन पाहिलं मला खूप आवडलं, म्हणून विचार केला माझंही स्वयंपाकघर असंच करूयात. आता काही दिवसांपूर्वीच बनवलंय हे काचेचं किचन बघून सुमनचा अगदी जळफळाट झाला. तिने मनातल्या मनात विचार केला की तीही असंच किचन बनवेल. घरी गेल्यावर सुमनने तसा हट्टही केला, मला काचेचं किचन बनवायचंय. काय? काचेचं किचन? अगं पण ते काचा किती नाजूक असतात आणि त्याचा किती खर्च येईल. तू हे काय नवीन बघून आलीयस? रीमाच्या नंदेनी बनवलंय. तिच्या घरी तर कोणी नकार नाही दिला. रीमाच्या नंदेकडे पैसा असेल, ते आपल्या मर्जीनी काहीही करू शकतात, पण आपण एवढा खर्च नाही करू शकत. सुमन, अनिल एकटा आहे कमावणारा आणि तू त्याला अजून खर्चात पाडतीयस. तुम्ही लोक ना मला नेहमी कारणं देता. मलाही माझ्या मैत्रिणींमध्ये तसाच सन्मान हवाय आणि मला तो तेव्हाच मिळेल जेव्हा माझ्याकडे त्यांच्यासारखंच सामान असेल. पुढच्या महिन्यात रीमाची नणंद माझ्याकडे येणार आहे. मलाही तिला दाखवायचंय की माझं किचन काचेचंच आहे. सुमन काही झालं तरी ऐकायलाच तयार नव्हती. तिला काचेचं किचन बनवायचंच होतं आणि ती यासाठी रोज त्रास द्यायची. अनिलने कर्ज घेतलं आणि सुमनची इच्छा पूर्ण करण्यासाठी किचन बनवायला 2 मिस्त्री बोलावले. काही दिवसातच काचेचं किचन बनून तयार झालं. इथपर्यंत तर ठीक होतं. एक दिवस गल्लीतली काही मुलं क्रिकेट खेळत होती. त्यांनी चेंडू मारला तर तो चेंडू सुमनच्या किचनच्या काचेवर जाऊन आदळला आणि ती काच फुटली. अरे देवा, काय झालं? काही फुटलं का? आजी, खाली मुलं क्रिकेट खेळत होती. कदाचित बॉलच लागला असेल. बघ ना, ती काचच फुटली. तुम्हाला काही लागलं तर नाही ना? किचनमध्ये नव्हतं ना कोणी? आजी, किचनमध्ये कोणीच नाहीये. आई तर मार्केटमध्ये गेलीये. मग सुमन आणि अनिल येतात. अजून बनव काचेचं किचन. बघ जाऊन एकदा किचनचे हाल. मुलांनी चेंडू मारून ती काच फोडून टाकलीये. आता ते नीट करा. ते नीट नाही केलं तर उंदीर, मांजर काहीही आत येऊ शकतं. ही मुलं पण ना खूप मस्तीखोर झाली आहेत गल्लीतली. मी आत्ता जाऊन त्यांच्याकडे बघते. मुलांना बोलून काही नाही होणार. चूक तर तुझी आहे. तू काचेचं एवढं नाजूक किचन बनवलंयस. गल्लीत असं किचन नाही बनत. जिथे गर्दी नसेल तिथेच या गोष्टी चांगल्या असतात. पण तुला काय फरक पडतो? आता तुम्ही भाषण का देताय मला? तुम्ही जा आणि कोणीतरी मिस्त्री घेऊन या. आता ते नीट तर करावंच लागेल ना. गरमीचे दिवस सुरू झाले आणि आता हळूहळू त्या काचेतून ऊन आत येऊ लागलं. सुमनने पडदेही लावले होते, पण तरीही तिथे खूप गरम व्हायचं. पडदे लावल्यामुळे किचनमध्ये गुदमरायला होत होतं. त्यामुळे सुमनला तिथे गरमीचा खूप त्रास होऊ लागला. सुमनला थोडं टेन्शन आलं. काय झालं सुमन? तू एवढी घामेजली का आहेस? ते काचेतून ऊन खूप आत येते म्हणून घाम आला. त्या काचेतून ना सूर्याची किरणं येत आहेत. विचार करतीये संध्याकाळी स्वयंपाक करीन. आत्ता खूपच जास्त ऊन आहे. जशी तुझी मर्जी सुनबाई. मुलं स्कूलमधून येतील तेव्हा खायला मागतील. मागव मग बाहेरून काहीतरी. आता गरमीच्या दिवसात दुपारी सुमन किचनमध्ये अजिबात जाऊ शकत नव्हती, कारण उन्हामुळे त्या काचा तापत होत्या. तिने हट्टाने काचेचं किचन तर केलं, पण आता ती स्वतःच त्रासली होती. एका संध्याकाळी रीमा आपल्या नंदेला घेऊन तिथे येते. काय? तू काचेचं किचन बनवलंस? खूप मोठी चूक केलीयस सुमन तू. मी स्वतःच काचेचं किचन तोडून छान हवेशीर मॉड्युलर किचन बनवलं. मार्बल आणि लाकडाचंच फर्निचर वापरलंय. काच तर मी खूपच कमी वापरलीये, कारण त्याच्यामुळे ना गरम खूप होतं. मी तर खूप आवडीने बनवली होती, पण नंतर खूपच त्रास झाला. मागच्या महिन्यातच तोडलं ते किचन. आता मी नवीन बनवलंय. तू पण ये ना माझं नवीन किचन बघायला. खूप छान आहे. रीमाची नणंद पल्लवीचं बोलणं ऐकून सुमनचा चेहराच पडला आणि त्या दिवशी तिला जाणीव झाली की अशी नक्कल करून काहीच उपयोग होत नाही, कारण ही नक्कल केल्यामुळे तिला आता पश्चाताप होत होता. अनिल ऑफिसमधून घरी आला. तो सुमनचा खूप रिस्पेक्ट करायचा आणि तिच्यावर प्रेमही खूप करायचा. त्याने पुन्हा एकदा किचन बदललं. आई, आय एम सॉरी. मला कळलंय की माझ्या या नक्कल करण्यामुळे खूप पैसे खर्च झाले. आता मी प्रॉमिस करते की मी कधीच कोणाचीच नक्कल करणार नाही. मला ज्याची गरज असेल त्यासाठीच मी पैसे खर्च करीन. आत्ता कसं अगदी शहाण्यासारखं बोललीस सुनबाई. अशीच नेहमी वागत राहा. त्या दिवसानंतर सुमनने आपला स्वभाव बदलला आणि दुसऱ्यांची नक्कल करणं बंद केलं. आता ज्याची गरज असायची त्याच गोष्टींवरती पैसा खर्च करायची. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी
खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.